नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. माझ्या या यूट्यूब चॅनलवर मागील काही दिवसापासून आपण सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम अभ्यासत आहोत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आणि त्याचे प्रसारण मी दररोज नित्यनेमाने करीत आहे. मित्रांनो, तर आजचा दिवस 34वा आहे. विषय गणित आणि वर्ग 10वा. घटक आहे वर्तुळ आणि उपघटक आहे वर्तुळ कंसाचे गुणधर्म. क्षमता विधाने आहेत वर्तुळ कंसाचे गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. क्षमता विधान काय आहे? वर्तुळ कंसाचे गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. मित्रांनो, वेलकम डिअर स्टुडंट. माय सेल्फ बी डी वानखेडे, असिस्टंट टीचर ऑफ सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर, नांदेड. Today's Setu Abhyasakram is Mathematics Standard 10, topic circle, subtopic properties of circle, properties of arc of a circle, and competency statements is to understand properties and application of arc of a circle. To understand properties and application of circle, arc of a circle. म्हणजेच काय? वर्तुळ कंसाचे गुणधर्म समजणे व त्याचा वापर करता येणे. टू अंडरस्टँड प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ आर्क ऑफ अ सर्कल. दिस इज द टुडेज सेतू सिलेबस. डिअर स्टुडंट, चला तर मग पाहूया आजचा अभ्यासक्रम काय आहे. जर आठवूया, एक घोडा एका गवताळ जागेत 10 मीटर लांबीच्या दोराने बांधला आहे. तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचा आकार कोणता असेल? एक घोडा एका गवताळ जागेत 10 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे. तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकेल, गवत खाऊ शकेल, त्या भागाचा आकार कोणता असेल? मग तो घोडा एका कोपऱ्यात बांधलेला नाही, मध्य म्हणजे असं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी बांधलेला आहे, जेणेकरून त्याला सर्व बाजूने फिरता येईल. तर त्या भागाचा आकार अर्थातच कोणता असेल? मग वर्तुळाकार असेल. कारण तो जो घोडा आहे तो 10 मीटरच्या परिघामध्ये पूर्ण असणारं गवत खाऊ शकतो कुठलंही, म्हणजे त्या भागाचा आकार अर्थातच वर्तुळ. लेट्स रिमेंबर्स, अ हॉर्स इज tied at a corner of square shaped meadow with string is 10 cm long. Find the area of sector in which it can graze. इथं कॉर्नर दिलेला आहे, वर कॉर्नर नाही. A horse is tied at the corner of square shaped meadow with a string is 10 cm long. Then find the area of sector in which it can graze. आता वरच्या उदाहरणाचा जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा शेप ऑफ दॅट एरिया ॲज लाईक सर्कल, परंतु या ठिकाणी कॉर्नर असं म्हणलेलं आहे. नेमकं काय आहे? कॉर्नरचा जर विचार केला तर पूर्ण सर्कल होणार नाही. पार्ट ऑफ 1/4 पार्ट ऑफ दॅट सर्कल असं होईल ते. दोन्ही लक्षात घ्या. कॉर्नरला जर बांधलं असेल तर 1/4 पार्ट ऑफ दॅट सर्कल होईल, आणि मोकळ्या जागेत जर बांधलं असेल, वरच्या उदाहरणाचा विचार जर केला आपण मराठीमधल्या, तर तो आकार जो आहे तो सर्कलचा होईल, सर्कल शेप्ड. महत्त्वाचे मुद्दे बघा. केंद्रीय कोन,
वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. आता या ठिकाणी बघा, हा सी जो आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, हा सी, आणि तो या कोन ए सी बीचा शिरोबिंदू आहे. म्हणजेच या ठिकाणी ए सी बी हा केंद्रीय कोन होईल. मग ए सी बी हा काय होईल? केंद्रीय कोन होईल, कारण वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे सी हा त्या कोनाचा शिरोबिंदू आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आपण केंद्रीय कोनाची व्याख्या करता येते. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. त्यानंतर बघूया वर्तुळ कंस. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. त्या प्रत्येक भागास वर्तुळ कंस असे म्हणतात. वर्तुळ कंसाचे तीन प्रकार: लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस. जे व्यासामुळे तयार होणारे दोन भाग असतात त्याला अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. जीवेमुळे होणारे लघु कंस आणि विशाल कंस असे म्हणतात. तर या ठिकाणी लघु कंस आणि विशाल कंस बघा. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान नसल्यास लहान कंसाला लघु कंस आणि मोठ्या कंसाला विशाल कंस. अगदी व्यवस्थित व्याख्या करून दिलेली आहे. या ठिकाणी वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान नसल्यास लहान कंसाला लघु कंस आणि मोठ्या कंसाला विशाल कंस असं म्हणलेलं आहे, असे म्हणतात. सरळ सोपी व्याख्या. वर्तुळाच्या जीवेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूचा कंस हा विशाल कंस असतो. अर्थातच तो मोठा असतो ना, म्हणून. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जो कंस असतो त्याला लघु कंस म्हणतात, लघु कंस असतो. आकृतीमध्ये बघा, रेख ए बी ही सी केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. ए बी ही काय आहे? सी केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा आहे या ठिकाणी. आणि कोण ए सी बी हा केंद्रीय कोण आहे, कारण काय, सी हा वर्तुळाचं केंद्र आहे आणि त्या कोणाचा शिरोबिंदू पण आहे, म्हणून ए सी बीला केंद्रीय कोन असे म्हणतात. तसेच कोण ए एक्स बी हा लघु कंस असून ए वाय बी हा विशाल कंस आहे, कारण ए वाय बी या विशाल कंसामध्ये वर्तुळाचा केंद्राचा भाग आलेला आहे, म्हणून त्याला आपण विशाल कंस असं म्हणतो. मोठा तर आहेच तो. त्यानंतर अर्धवर्तुळ कंस कशाला म्हणतात? वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान असतात. वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान असतात आणि अशा कंसांना वर्तुळ कंस असे म्हणतात. मित्रांनो, अशा समान असणाऱ्या कोणांना काय म्हणायचं? वर्तुळ कंस असे म्हणायचं. जेव्हा व्यासामुळे दोन कोन तयार होतात आणि ते दोन्ही कोन समान असतात तेव्हा अशा कोनांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. व्यासामुळे तयार होणारे दोन्ही कंस समान असतात आणि अशा समान कंसांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. एवढं लक्षात घ्या. चला तर मग नेक्स्ट पाहूया. आता हेच इंग्रजीमधून बघा. इम्पॉर्टंट पॉईंट्स. सेंट्रल अँगल फर्स्ट. An angle is a circle whose vertex is center of the circle is called central angle. An angle in a circle whose vertex is center of a circle is called as central angle. Central angle कशाला म्हणायचं? An angle in a circle whose vertex is center of that circle. Whose vertex is the center of that particular circle, then the angle is called as central angle. Arc of a circle. A chord of a circle divides a circle into two parts. Each of the part is called as arc of circle. Circle divides into two parts because of the chord of that circle. Each of the part
is called as arc of the circle. Means म्हणजेच काय, a chord divide the circle into two parts. A chord of a circle divide the circle into two parts, and that two parts are called as arc of circle. There are three types of arc: minor arc, major arc, semicircular arc. Minor arc, major arc, and semicircular arc. Let's see about a minor and major arc. If due to a chord circle doesn't get divided into two equal parts, then the smaller part is called as minor arc and a greater part is called as major arc. बघा या ठिकाणी डेफिनेशन ऑफ मायनर अँड मेजर आर्क. इफ ड्यू टू अ chord circle doesn't get divided into two equal parts, then the smaller part is called minor arc and greater part is called major arc. पुन्हा एकदा रिपीट. If due to a chord of circle doesn't get divided into two equal parts, then the smaller part is called as minor arc and greater part is called as major arc. If due to a chord circle doesn't get divided into two equal parts, then the smaller part is called as minor arc and greater part is called as major arc. An arc which has center of a circle is called major arc, and one without center is called minor arc. In adjoining figure, segment AB is a chord of a circle. Angle ACB is central angle. In adjoining figure, segment AB is chord of circle. Angle ACB is central angle. Arc AXB minor arc and arc AYB is major arc in the figure. In this figure, AXB minor arc, AYB major arc, ACB is the central angle. This is the important points. आता पाहूया आपण कंसाचे मापन. एक संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 अंश असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचे माप, लघु कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप, आणि विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. म्हणजे 360 मधून लघु कंसाचे माप वजा केल्यास आपल्याला विशाल कंसाचे माप मिळते. विद्यार्थी मित्रांनो, बघ पुन्हा एकदा लक्षात घ्या हे सगळे कंसाचे माप. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असते 360. अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असते 180. लघु कोनाचं माप किंवा लघु कंसाचं माप किती असते, केंद्रीय कोनाचं माप एवढे. केंद्रीय कोनाचं माप जेवढं असेल की नाही तेवढंच लघु कोनाचं माप असते, लघु कंसाचं माप असते. आणि चौथं जे महत्त्वपूर्ण आहे ते आहे विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे माप. त्यानंतर आहे एकरूप कंस. जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. एकरूप कंस कशाला म्हणतात, जेव्हा एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतात तर ते दोन कंस काय होतील, एकरूप कंस होतील. या ठिकाणी जर मापकंस AXB बरोबर मापकंस CYD असेल तर मापकंस AXB बरोबर एकरूप कंस CYD. जर मापकंस AXB बरोबर मापकंस CYD असेल तर कंस AXB एकरूप कंस CYD. कारण काय, दोन्ही कंसाचे माप सारखे असतील तर ते एकरूप असतात. चला तर मग नेक्स्ट पाहूया. Semicircular arc, due to a diameter, circle get divided into two equal parts. Each parts called as semicircular arc. Semicircular arc कशाला म्हणायचं, ड्यू टू डायमीटर सर्कल गेट्स डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. each parts called as semicircular arc. Now measure of an arc. First,
measure of a circle equal to 360 degree, measure of semicircle 180 degree, measure of minor arc equal to measure of corresponding central angle, measure of minor arc equal to measure of corresponding central angle, measurement of major arc equal to 360 minus measure of corresponding minor arc. Now congruent arcs. If two arcs of same circle have equal measures, then those arcs are said to be congruent. If two arcs of same circle have equal measures, then those arcs are said to be congruent. If measure arc AXB equal to measure arc CYD, then arc AXB congruent arc CYD. Here AXB and CYD are the congruent arc because their measurement of AXB and CYD are equal. नेक्स्ट वर्तुळाची जीवा व संगत कंस यांचे गुणधर्म. एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडित असलेल्या जीवा एकरूप असतात. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जर कंस AXB एकरूप कंस CYD असेल तर जीवा AB एकरूप जीवा CD असते. दोन कंसाचे माप जर समान असतील तर त्यांच्याशी निगडित असलेल्या जीवा सुद्धा एकरूप असतात. एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघु कंस व विशाल कंस एकरूप असतात. म्हणजे जीवा AB एकरूप जीवा CD असेल तर कंस AXB एकरूप कंस CYD असते. म्हणजेच जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी निगडित असणारे संगत कोन म्हणजेच विशाल असो की विशाल कंस असो की लघु कंस असो हे सुद्धा एकरूप असतात. हे थोडक्यात वर्तुळाच्या जीवा ह्या जर एकरूप असतील तर त्यांच्याशी निगडित असणारे जे कंस आहेत ते विशाल कंस असो की लघु कंस असो हे सुद्धा एकरूप असतात. प्रॉपर्टीज ऑफ आर्क ऑफ सर्कल and their corresponding chords. First, chords corresponding to congruent arc also congruent. Chords corresponding to congruent arc also congruent. In a circle with center O, here, if arc AXB congruent arc CYD, if arc AXB congruent arc CYD, then chord AB congruent chord CD. Chord AB congruent chord CD. And second, if two chords of circle are congruent, then their corresponding minor and major arc also congruent. If two chords of a circle are congruent, then their corresponding minor and major arc also congruent. If chord AB congruent chord CD, then arc AXB congruent arc CYD. आता स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचे माप रिकामी जागा असते. वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचे माप रिकामी जागा असते. A 360, B 90, C 180 आणि D 45. तर अचूक पर्याय कोणता असेल मित्रांनो? वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचे माप. व्यासामुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यामधील एका वर्तुळ कंसाचे माप आणि दुसऱ्या वर्तुळ कंसाचे माप या दोघांची मिळून पूर्ण वर्तुळ कंसाचे माप तयार होते. तर अर्ध्या वर्तुळ कंसाचे माप असेल तेच काय व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचे माप असेल. म्हणजेच या ठिकाणी अचूक पर्याय आहे C 180. अचूक पर्याय कोणता आहे? C म्हणजेच काय 180 म्हणजेच 180 अंश. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, वर्तुळाच्या एका लघु कंसाचे माप 110
अंश आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की वर्तुळ कंसाचे माप, पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 असते. म्हणून लघु कंसाचे माप गेले तर 360 मधून लघु कंसाचे गेले 110, तर किती उरले मग? 250. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज बी. अचूक पर्याय बी आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे दोन्ही बहुपर्यायी प्रश्न आपण सोडवलेले आहेत. दुसरा प्रश्न बघू.